या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर. सोलापुरात स्वस्तामध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून तब्बल 8 लाख रुपये स्वीकारून प्लॉट जागा न देता व पैसेही परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात करणकोट असोसिएट डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनच्या सविता करणकोट, संकेत करणकोट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश RJ कटारिया यांनी फेटाळून लावला आहे, अशी माहिती ऍडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे. स्वस्तामध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून तब्बल 8 लाख रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारे प्लॉट जागा न देता तसेच त्यांचे घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी करणकोट असोसिएट्स डेव्हलपर्स व कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सविता बालकृष्ण करणकोट व त्यांचा मुलगा संकेत बालकृष्ण करणकोट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री RJ कटारिया साहेब यांनी फेटाळून लावलेला आहे. यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी विनोद हेरू राठोड हे लमाणतांडा या ठिकाणी राहणारे असून ते त्यांची पत्नी व लहान मुलाबाळांसह शेती करतात व शेतातील आलेलं उत्पन्न सोलापूर येथील मार्केट यार्डामध्ये विक्री करून त्यांची उपजीविका चालवतात. लमाणतांडा हा सोलापूर शहरापासून लांब होत असल्याने तसेच भविष्यामध्ये मुलामुलींचे शिक्षण चांगले व्हावे व त्यांना चांगले वातावरण मिळावे याकरिता विनोद राठोड हे त्यांच्या कुटुंबाकरिता एक प्लॉट घेण्याकरिता शोध घेत होते. त्याचवेळी अक्कलकोट रोड कुंभारी जवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर करणकोट असोसिएट्स डेव्हलपर अँड कन्स्ट्रक्शन्स यांच्या गेनसिद्ध नगर या नावाने प्लॉटिंगचा जाहिरातीचा बोर्ड यातील फिर्यादी यांनी पाहिला होता. तसेच त्यांचं जे कार्यालय आहे हे रंगराजनगर हिरामोती टावर कोंडा रेसिडेन्सी या ठिकाणी असल्याचे फिर्यादीला समजल्यानंतर फिर्यादी विनोद हेरू राठोड हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या ठिकाणी बिल्डर्स डेव्हलपर्स जे प्रमोटर आहेत त्यांना भेटले आणि त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे असलेले कागदपत्र, दस्तावेज, लेआउट आणि इतर नकाशे वगैरे पाहून प्लॉट नंबर 174 हा त्यांना पसंत पडला. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यांच्याशी बोलणी करून सदरच्या ठरलेल्या प्लॉट जागेपोटी 10 लाख रुपयाचा जो प्लॉट होता त्या प्लॉटच्या डिस्काउंट पोटी त्यांना 8 लाख रुपये देण्याचे सांगून यातील आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवलं आणि त्यांच्याकडून एकदा 5 लाख व दुसऱ्यांदा 8 लाख असे एकूण रक्कम 8 लाख रुपये घेतली व त्या ठिकाणी काही दिवसानंतर फिर्यादी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सदरचा प्लॉट हा 1000 फुटाचा नसून 800 कमी स्क्वेअर फुटाचा होता. तसेच त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी पत्र्याचं शेड मारल्याचं फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्याने आरोपींच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली व काही दिवसानंतर त्यांचं त्या ठिकाणचं जे कार्यालय होतं ते देखील बंद अवस्थेत दिसून आल्यानंतर फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचा पूर्णपणे खात्री झाली व त्यांचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी करणकोट असोसिएट्स बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सविता बालकृष्ण करणकोट व त्यांचा मुलगा संकेत बालकृष्ण करणकोट यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 822/2024 भादवी कलम 420, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर दाखल गुन्ह्यामध्ये आपल्याला अटक होईल म्हणून यातील करणकोट असोसिएट्सचे प्रोप्रायटर सविता करणकोट आणि त्यांचा मुलगा संकेत करणकोट यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. सदर जामीन अर्जामध्ये आम्ही मूळ फिर्यादीतर्फे हरकत घेतली व त्याच्यामध्ये ऍफिडेव्हिट सादर केलं. तसेच त्या ठिकाणी आम्ही सदर प्रकरणाचा जो सुनावणी होती ते कटारिया साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. यामध्ये युक्तिवाद करत असताना आम्ही सत्र न्यायालयाच्या निदर्शनास असं आणून दिलं की सध्या सोलापूर शहरामध्ये नव्हेच तर इतरत्र सगळ्या ठिकाणी प्लॉटिंगच्या नावाखाली गोरगरीब लोकांची, कष्टकरी लोकांची, शेतकरी लोकांची फसवणूक होत आहेत. ह्या लोकांचा अज्ञानपणा असल्यामुळे त्याचा काही बिल्डर्स आणि डेव्हलपर्स फायदा घेत आहेत आणि केवळ साध्या पावत्यावर बुकिंग घेऊन त्यांची कुठल्याही प्रकारे प्लॉट जागा खरेदी न देता त्यांच्याकडून भरमसाठ रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तसंच ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये फिर्यादीने ज्या हेतूने मुलांचे आयुष्य आणि भविष्य चांगले होईल म्हणून त्यांनी प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या कष्टाची जी कमाईची रक्कम होती त्याच्यावर आरोपीने डोळा ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे जरी रक्कम 8 लाख ही बिल्डर्स आणि डेव्हलपर्स करिता जरी कमी असली
तुल्यबळ असेल तरी त्यांच्यासाठी ते संपूर्ण आयुष्याची कमाई होती. त्यामुळे अशा आरोपींना, बिल्डर लोकांना जर आपण जामीन दिला तर समाजामध्ये चुकीचा मेसेज जाणार आहे आणि तसंच असे अनेक लोकांना ह्यांनी फसवणूक केल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी प्रस्तुत गुन्ह्यामध्ये आरोपींकडून फसवणुकीची रक्कम हस्तगत करायची आहे. तसेच ज्या पावत्या आरोपींनी फिर्यादीला बुकिंगच्या वेळेस दिला होता त्याचे मुख्य पावती बुक त्या ठिकाणी पोलिसांना जप्त करणे आवश्यक आहे. तसेच त्या जे नकाशे, जे लेआउट, जे कागदपत्र यातील फिर्यादी यांना आमिष देताना दाखवले होते ते सर्व काही जप्त करणे गरजेचे आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास हा अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. जर अशा प्रकारे आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर त्यांचे मनोबल वाढेल आणि समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जाईल व यातील फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारे न्याय मिळणार नाही. त्यामुळे यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती आम्ही सरकार पक्षाच्या वतीने देखील प्रकाश जन्नू साहेब सरकारी वकील यांनी देखील अतिशय चांगला युक्तिवाद केला आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि आम्ही मांडलेले मुद्दे तसेच सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि एकंदरीत घटनेची पार्श्वभूमी पाहता सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री R.J. कटारिया साहेब यांनी आरोपी नामे सविता बालकृष्ण करंकोट व संकेत बालकृष्ण करंकोट असोसिएट्स बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.